नमस्कार. ज्यांना भाकरी थापता येत नाही त्यांचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण एक सोपी पद्धत बघणार आहोत. भाकरी थापता येत नाही, उचलल्यावर तुटते, फुगत नाही, केल्यानंतर वातड होते, हे होत असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. ही ज्वारीची भाकरी इतकी मऊ लुसलुशीत होते की वयस्कर व्यक्ती व ज्यांना दातांचे दुखणे आहे तेही खाऊ शकतात. गरम गरम ज्वारीची भाकरी, त्याबरोबर झुणका व ठेचा असा महाराष्ट्रीयन बेत असेल तर तुम्हाला दुसरे काही खावेसे वाटणार नाही. ज्वारीची भाकरी करण्यासाठी आपण 1 कप ज्वारीचे पीठ चाळून घेतले आहे. कप अशा पद्धतीने दाबून भरला आहे. पीठ असे दाबून भरल्यामुळे पिठाचे व पाण्याचे प्रमाण चुकत नाही. हे एका बोलमध्ये ओतले आहे. त्यात थोडेसे मीठ. ह्याने भाकरीला चव छान येते. पीठ भिजवण्यासाठी 1 कप पाणी उकळले आहे. हे उकळलेले पाणी थोडे थोडे पिठात ओतूया. गरम असल्यामुळे चमच्यानेच मिक्स करूया. सर्व पाणी पिठात ओतले आहे. हे व्यवस्थित मिक्स करूया. भाकरी परफेक्ट बनवण्यासाठी ह्या व्हिडिओत सविस्तरपणे टिप्स सांगितल्या आहेत. त्या वापरल्या तर तुमची ही भाकरी अशीच होईल. ह्यावर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. आता पीठ बघूया. 10 मिनिटानंतर पीठ एका मोठ्या ताटात ओतले आहे. आता हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया, एकजीव करूया. सुरुवातीला हे कोरडे वाटते, नंतर जसजसे मळू तसतसे चिकट होते. पाण्याचे व पिठाचे प्रमाण परफेक्ट असल्यामुळे वरून कोमट पाणी घालण्याची आवश्यकताच नाही. ही स्टेप फार महत्त्वाची आहे. पीठ एकजीव केले आहे, मऊसूत मळून घेतले आहे, ह्यावर एकही क्रॅक नाही. हे आपण 5 मिनिटे मळले आहे. पीठ चपातीसारखे मऊसूत मळले आहे. तुम्हाला भाकरी लहान मोठी जशी आवडते तसे पीठ घ्यावे. उरलेल्या पिठावर ओले सुती कापड ठेवले आहे, त्यामुळे पीठ सुकणार नाही. आता ह्यातीलच थोडेसे पीठ घेतले आहे. हे हातावर गोल करूया. गोल केल्यावर पीठ अशा पद्धतीने चपटे केले आहे. पिठाला ज्वारीचे कोरडे पीठ लावूया. भाकरी थापण्यासाठी जे टेक्निक वापरले जाते ते आपण भाकरी लाटताना वापरणार आहोत. लाटताना भाकरी हलक्या हाताने लाटावी. भाकरी लाटली की हाताने फिरवावी, पुन्हा लाटावी व फिरवावी. त्यामुळे ती थापताना तुटत नाही, कडा जाड राहत नाही. ही चपातीसारखी उलटपालट करून लाटली तरीही तुटत नाही, कडा जाड राहत नाही. ही पोळपाटाला चिकटेल असे वाटले तर अर्धी भाकरी लाटल्यावर पोळपाटाला थोडेसे कोरडे पीठ भुरभुरावे. आपण चपाती लाटतो त्याप्रमाणेच ही लाटून घेतली आहे. भाकरी एवढी पातळ लाटली आहे. ह्यावर कुठेही क्रॅक्स आले नाहीत. आता आपण पारंपरिक पद्धतीने भाकरी थापत आहोत. मुलांना भाकरी आवडत नाही, पण अशी भाकरी केली तर तुम्ही त्यांच्या टिफिनलाही देऊ शकता. भाकरी करणे ही एक कला आहे. भाकरी थापणे ही कला प्रॅक्टिसने येते. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढी भाकरी परफेक्ट थापता येते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. ही भाकरी पारंपरिक पद्धतीने थापली आहे. तुम्ही बघू शकता, ही सुद्धा खूपच पातळ झाली आहे. तवा गरम केला आहे. त्यावर थोडेसे तेल पसरूया. ह्याने काय होते तर भाकरी तव्याला चिकटत नाही, सहज उलटता येते. भाकरी हाय फ्लेमवरच भाजावी. त्यावर लाटलेली भाकरी भाजून घेऊया. ह्या बाजूने आपण अर्धा मिनिट ठेवली आहे. वरची बाजू सुकली आहे. आता दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घेऊया. आपण भाकरी तव्यावरच भाजणार आहोत. डायरेक्ट गॅसवर भाकरी कधीही भाजू नये. तुम्हाला आवडत असेल तर ह्यावर वरून बटर लावू शकता. तुम्ही बघू शकता, भाकरी टम्म फुगली आहे. दोन्ही बाजूंनी खमंग भाजली आहे. ओलसर होऊ नये म्हणून ही जाळीवर ठेवली आहे. ही पद्धत वापरली तर तुम्हालाही भाकरी करणे अवघड वाटणार नाही. हल्ली डॉक्टरसुद्धा सांगतात की गहू खाऊ नका, ज्वारी खा. डाएट करणाऱ्यांसाठी ही भाकरी उत्तम आहे. ज्वारी पचायला हलकी असते व शरीराला थंड ठेवते. भाकरी बघा किती पातळ व मऊसूत झाली आहे. उकड न घेता, भाकरी न थापता
मऊ लुसलुशीत भाकरी केली आहे. ज्यांना भाकरी थापता येत नाही त्यांच्यासाठी ही पद्धत उत्तम आहे. घरातील सर्वजण खाऊ शकतील एवढी नरम झाली आहे. हाय फ्लेममुळे भाकरी नरम झाली आहे. सर्व भाकरी टम्म फुगल्या आहेत. वजन कमी करण्यासाठी ही भाकरी खातात. सकाळी बनवलेली भाकरी रात्रीसुद्धा तेवढीच नरम राहते. वयस्कर व्यक्तींना दातांचा प्रॉब्लेम असतो त्यांच्यासाठी ही मऊसूद भाकरी उत्तम पर्याय आहे. ही एवढी मऊ लुसलुशीत झाली आहे की लहान मुलेही ज्वारीची भाकरी खायला नाही म्हणणार नाहीत. ही भाकरी रस्सा, भाज्या, फोडणीचे वरण, पिठलं ह्याबरोबर खावी. तयार आहे मऊ लुसलुशीत खमंग ज्वारीची भाकरी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.